केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून बेघरांना पक्के घर मिळवून देण्यासाठी अनेक साऱ्या योजना राबवल्या जातात। त्यामध्ये रमई आवास, इंदिरा आवास व इतर साऱ्या अनुसूचित जाती व भटक्या विमुक्त जातीसाठी आवास योजना, त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना। या प्रधानमंत्री आवास योजनेमधील टप्पा 2 यामध्ये आता घरकुलाच्या रकमेमध्ये 50,000 रुपयांची वाढ करून 2,10,000 रुपयांचे घरकुल मिळवून देणार अशा पद्धतीची घोषणा मात्र करण्यात आली। या पद्धतीचा GR व अनुदानाची तरतूद अद्याप देखील झालेली नाही। नेमकं हे लाभ कोणाला याबद्दल आतापर्यंत स्पष्ट झाले नाही। 2,10,000 रुपयांचे घरकुल मिळणार घोषणाबाजी याबद्दलचा अपडेट आपण यापूर्वीच घेतलेला आहे। नेमकं 50,000 रुपयांची वाढ टप्पा 2 यामध्ये कोणाला लाभ मिळणार याबद्दल सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी गोविंद झरे। माझा आवाज या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भागासाठीचा टप्पा 2 2024-25 ते 2028-29 अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये राज्य हिश्श्यातून 50,000 रुपयांची अतिरिक्त वाढ करण्याबाबत 4 एप्रिल 2025 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सर्वांसाठी घर हे केंद्र शासनाचे धोरण असून त्यासाठी अनेक बेघरांना पक्के घर मिळवून देण्यासाठी विविध साऱ्या योजना राबवल्या जातात। त्या अनुसूचित जाती व नवबोध घटकांसाठी रमाई आवास योजना, अनुसूचित जमातीकरिता शबरी आवास योजना व आदिम आवास योजना, विमुक्त जाती व भटक्या जमातीकरिता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत व इतर मागास वर्ग प्रवर्गासाठी मोदी आवास योजना इत्यादीचा समावेश होतो। वरील सर्व योजनांची अंमलबजावणी ग्रामीण स्थापित राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयामार्फत करण्यात येते। केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भाग टप्पा 1 मध्ये 2016-17 ते 2021-22 पर्यंत कालावधीमध्ये पार पडला। त्यानंतर आता केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेचा टप्पा 2 2024 ते 2028-29 कालावधीपर्यंत पूर्ण होणार। यासाठी केंद्र शासनाकडून राज्य शासनाला 19.66 लाख घरकुलांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। यासाठीची 50,000 रुपयांची आर्थिक तरतुदीमध्ये वाढ करून याबद्दलचा 4 एप्रिल 2025 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भाग टप्पा 2 यामध्ये राज्य पुरस्कृत घरकुल योजनेअंतर्गत 2024-25 ते 2028-29 पर्यंत पूर्ण करण्यासाठीचा एक उद्दिष्ट आहे। हे उद्दिष्ट पूर्ण करत असताना या घरकुलामधील मंजूर लाभार्थ्यांना अनुदानामध्ये वाढ करून 50,000 रुपयांची अतिरिक्त वाढ करण्यात आलेली आहे। या रकमेमधून 35,000 अनुदान घरकुल बांधकामासाठी व 15,000 छतावरील सौर ऊर्जा 1 किलोवॅटचा सौर ऊर्जा मिळवण्यासाठी किंवा बसवण्यासाठी वाढ करण्यात आलेली आहे। यामध्ये या घरकुल योजनेचा जो उद्दिष्ट टप्पा 2 ग्रामीण भागासाठी प्रधानमंत्री आवास योजनेचा 2024 ते 2025 या कालावधीपासून 2028 ते 2029 पर्यंत हे संपूर्ण जवळपास या केंद्र शासनाच्या माध्यमातून 19.66 लाख घरांचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले हे पूर्ण करण्यासाठी ही जो अतिरिक्त 50,000 रुपयांचे अनुदान वाढ करण्यात आलेली आहे त्याबद्दलचा आर्थिक तरतूद व शासनाच्या माध्यमातून जो काही आर्थिक तरतूद करून 50,000 रुपयाची वाढ करून देण्यासाठीचा हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। 19.66 लाख घरकुलांचे उद्दिष्ट 2029 पर्यंत पूर्ण करण्यासाठी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। या शासन निर्णयाबद्दल थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल ही आशा करतो। पुन्हा व्हिडिओत अशाच नवीन माहिती तोपर्यंत तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहील। पुन्हा व्हिडिओत अशाच नवीन माहिती तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसाची काळजी घ्या। धन्यवाद।